ठाणे बोरिवली मार्गावरील बोगदा आता मुल्लाबागऐवजी सत्यशंकराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे वाहतूक कोंडी, धूळ आणि ध्वनी प्रदूषणापासून रहिवाशांची मुक्तता होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाला। मुल्लाबाग येथील रहिवाशांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत नरेश म्हस्के यांचा आज सत्कार केला। खासदार म्हस्के म्हणाले की हे यश जनतेच्या लढ्याचे आहे। रहिवाशांच्या आंदोलनाची दखल घेत MMRDA आणि शासनाने विशेष बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर तोडगा देखील काढला। तो टनेल जो झालेला आहे ठाणे बोरिवली, आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आम्ही त्यामुळे आपले डेप्युटी CM आहेत आणि म्हस्के साहेबांचे खूप धन्यवाद देतो त्यांना। एक वर्ष झालं आम्ही त्याच्या मागे होतो, जवळजवळ 15 महिने झाले आणि आमच्या इथल्या लोकांनी जो पुढाकार घेतला आणि हे म्हस्के साहेबांनी आणि आपल्या शिंदे साहेबांनी जे काही मदत केली त्याच्याशिवाय हे होणं शक्य नव्हतं आणि ते झालं आणि त्यांचे किती आभार मानावे हे कमी आहे। आणि याच्या मागे नुसतेच हे नाही तर आमची जेवढ्या आजूबाजूला सोसायटीज होत्या त्या लोकांची कोर कमिटीने जी मेहनत घेतली त्यांचे पण मी आभार मानते। बघा, कोण काय बोलतं, कोण काय बडबडतं याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे। नागरिकांना माहीत आहे की या विषयामध्ये कोणाचं श्रेय आणि श्रेयवादाची लढाई कोणासाठी करायची, नागरिकांसाठी। लोकांना कळतंय, तुम्ही बघा, आजची उपस्थिती बघा, लोकांनी जो सत्कार सोहळ्याचा जो कार्यक्रम केलेला आहे। आमचं काम आहे, आमचे सगळे नागरिक आहेत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केले आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिक जे आमचे आहेत त्या सर्वांची मेहनत आहे, त्याचं हे फळ आहे, त्याचं हे श्रेय आहे। आणि शहरातल्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुखसुविधा देताना स्थानिक नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची भावना होती आणि यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत। सर, कुठेतरी ट्विटरवरती किंवा फेसबुकवरती याबद्दल चर्चा होती की सर एका मीटिंगमुळे एक जादूची कांडी फिरली आणि हे बघा, जादूची कांडी फिरली हा सोपा विषय नाही आहे। केवळ बैठका घेणं, एक बैठक लावणं आणि मला या ठिकाणी घर घ्यायचं होतं, मी घेतलं नाही, अशा पद्धतीने सांगणं आणि यातून काही प्रश्न सुटत नाही आहेत। या सर्व मंडळींनी अहोरात्र कष्ट घेतलेले आहेत, सगळ्यांनी मेहनत केलेली आहे। मी त्याचं उत्तर त्यांना ट्विटरवर दिलेलं आहे, त्यामुळे तुर्तास मी त्यांना उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे मला याविषयी काही बोलायचं नाही। लोकांचे विषय आहेत, त्याने सोडवण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। आपण जे इल्लीगल बांधकाम आणि याच्यामध्ये जे काय बिझी आहात त्यांना पाठीशी घालण्यामध्ये आपला जो अख्खा जो काही वेळ खर्च करताय त्या ठिकाणी आपण लक्ष द्यावं।